चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या प्रत्येकाला सुख, संपत्ती, ऐश्वर्य, बंगला, गाडी सगळं हवं असतं आणि त्यासाठी मी हा उपाय सांगणार आहे। शुक्र जो आहे, आपला जो शुक्र आहे तो प्रेम आणि वैभव यांचा दैवक आहे आणि म्हणून शुक्र मजबूत करण्यासाठी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची। कसं असतं, शुक्र जर आपला मजबूत असेल, आपल्या आयुष्यात रिलेशनशिप चांगलं राहावं, आपल्या आयुष्यात बंगला, गाडी, ऐश्वर्य, सोनं नाणं, सुख, संपत्ती हे सगळं प्रत्येकाला पाहिजे असतं आणि ह्यासाठी काय करायचं बघा, आपल्या डाव्या किंवा उजव्या हाताचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या बरोबर इथे शुक्राची जागा असते आणि ह्या शुक्र जो आहे तो शुक्र मजबूत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गुलाबाचं अत्तर इथे लावायचं आणि मंत्र म्हणायचा, ओम महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय। लक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता। नसेल तर तुम्ही दही लावलाय, तर तुमच्याकडे समजा गुलाब अत्तर नाही, दही तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, थोडंसं दही घ्यायचं आणि इथे दही लावत मंत्र म्हणायचा कुठला, ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा किंवा श्री महालक्ष्मी माता हे जरी म्हटला किंवा श्री लक्ष्मी माता म्हटला तरी चालेल। म्हणजे शुक्र किंवा ओम शुक्राय नमः हा मंत्र जरी म्हटला तरी चालेल। हा मंत्र म्हटल्यानंतर तुमचा जो शुक्र आहे, दही किंवा अत्तर लावल्यामुळे शुक्र मजबूत होतो आणि तुमच्या आयुष्यात पैसा, बंगला, गाडी, ऐश्वर्य सगळं मिळतं। पण हे करत असताना तुम्हाला कष्ट, मेहनत राबायला पाहिजे, काम करायला पाहिजे, त्याबरोबर तुमचे कर्म चांगले ठेवायला पाहिजे। आणि मी हा उपाय सांगितला म्हणजे तुम्ही फक्त दररोज सकाळी आणि दिवसभर दही किंवा अत्तर लावत बसला तर तुमच्याकडे पैसा येणार नाही, बंगला मिळणार नाही, गाडी मिळणार नाही। तुम्ही जे काम करता, व्यवसाय आहे, नोकरी आहे, कष्ट आहे, त्याच्या जोडीला हा उपाय करायचा म्हणजे तुम्हाला आपोआपच हे सुख मिळतं। त्यानंतर बघा, आपल्या आयुष्यात आर्थिक चढ उतार होत असतात। आपल्याला कधी कधी आपल्या आर्थिक वाढ होते, कधी कधी आर्थिक नुकसान होतं। त्यावेळेला काय करायचं, डाव्या किंवा उजव्या हाताच्या शुक्र म्हणजे जो अंगठ्याचा खालचा भाग आहे तिथे तुम्ही 24 किंवा 6 किंवा स्वस्तिक असं तुम्ही काढायचं आहे। मी तुम्हाला दाखवते कसं असतं ते। एक तो कसं असतं, आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणीचे चढ उतार असतील तर काय करायचं बघा, इथे तुम्हाला आता कॅमेरा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलटं दिसेल, पण इथे सांगते असं 24 लिहिला तरी चालेल। इथे बघा असं 24 किंवा 6 हे 6 किंवा स्वस्तिक जरी काढला, लाल पेननं, हिरव्या पेननं काढू शकता। फक्त काळा पेन वापरायचा नाही, निळा पेन वापरायचा नाही, शक्यतो हिरवा किंवा लाल पेन वापरा किंवा हे असं स्वस्तिक काढायचं। बघा इथे दिसतंय, स्वस्तिक काढू शकता किंवा 24 अंक काढू शकता किंवा 6 अंक काढू शकता। त्यामुळं तुमच्या आयुष्यात ज्या काय आर्थिक अडचणीचा चढ उतार होतोय तो नक्की तुमचा कमी होईल। हे कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत तुम्हाला त्याचा फायदा होत नाही तोपर्यंत दररोज करायचं। साधी सोपी गोष्ट आहे, बसल्या बसल्या 24 अंक लिहा किंवा 6 अंक लिहा किंवा स्वस्तिक लिहा, बसल्या बसल्या गुलाब अत्तर लावून शुक्राचा मंत्र म्हणा किंवा तुम्ही दही लावून तुम्ही शुक्राचा मंत्र म्हणू शकता। त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या ज्या काय अडचणी आहेत त्या पैशाच्या, जे काय तुमच्या बंगला, गाडी, ऐश्वर्य पाहिजे त्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करा। उपाय कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। मित्र असतील, मैत्रिणी असतील, शेजारी, नातेवाईक, संबंधित, तुमच्या बहिणी असतील, बहिणींची मुलं मुली असतील किंवा तुमचे जावेची मुलं वगैरे असतील,
कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात जर ह्या गोष्टी पाठवल्यामुळे जर चांगलं झालं त्यांचं, तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील. व्हिडिओला जास्तीत लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मी अगदी प्रामाणिक सांगते, तुम्ही कुणाचाही व्हिडिओ बघत असाल तर त्याच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबनं त्या व्हिडिओ जो करतो त्याला सपोर्ट मिळतो, त्याला व्हिडिओ बनवण्यासाठी आनंद मिळतो आणि तुमच्या तुमच्या पाठिंब्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळून ते व्हिडिओ अजून बनवतात. आणि तुम्ही एक सबस्क्राईब केल्यामुळे तुमचं काही नुकसान नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त सगळ्यांच्या, माझ्या असू दे कुणाचे बाकीच्यांचे व्हिडिओ असतील ते त्यांना नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.